पाथरी में कांग्रेस का पावर शो। 17 नवंबर 2025 परभनी जिले के पाथरी शहर में आज राजनीति का तापमान अचानक बढ़ गया जब माजी नगर अध्यक्ष जुनैद खान ने कांग्रेस पार्टी की ओर से अपनी उम्मीदवारी दाखिल की। इस पूरे कार्यक्रम का नेतृत्व कर रहे थे माजी आमदार अब्दुल्ला खान उर्फ बाबा जानी दुर्रानी। और जैसे ही रैली उनके निवास स्थान से शुरू हुई, पाथरी की सड़कों पर जनसैलाब बह निकला। रैली चौक बाजार से होते हुए सीधे नगर पालिका पहुंची और हर कदम पर सिर्फ एक ही चीज दिखी, हजारों की भीड़। महिलाएं, पुरुष, नौजवान, बुजुर्ग जुनैद खान के समर्थन में कंधे से कंधा मिलाकर चलते हुए। मंच पर माहौल और भी गर्म हुआ जब बाबा जानी दुर्रानी ने भीड़ को संबोधित किया। उनके शब्दों में पुराना आत्मविश्वास और जनता की आवाज में नया जोश साफ दिखाई दिया। उन्होंने साफ, सीधी और मजबूत भाषा में कहा, 35 साल से पाथरी नगर पालिका की सत्ता कांग्रेस के हाथ में रही है और इस बार भी 23 में से 23 नगर सेवक हमारी होंगे। सत्ता हाथ ही रहेगी, ये पाथरी की जनता आज दिखा रही है। दुर्रानी साहब के इस बयान पर भीड़ नारों और तालियों से गूंज उठी। इस रैली में माजी नगर सेवक, भावी नगर सेवक, पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता और कांग्रेस का पूरा जनसंपर्क मैदान में मौजूद रहा। इसी के साथ कांग्रेस पार्टी के सिद्धार्थ हत्याम्बरे, प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाति विभाग भी विशेष रूप से उपस्थित रहे, जिससे कार्यक्रम को हर और राजनीतिक मजबूती मिली। इस शक्ति प्रदर्शन में एक चीज पूरी तरह स्पष्ट कर दी, कांग्रेस चुनाव में पूरी तैयारी के साथ उतरी है और जुनैद खान दुर्रानी की उम्मीदवारी ने प्रतिस्पर्धा को और भी दिलचस्प बना दिया है। और अब आइए जानते हैं उस वक्त बाबा जानी दुर्रानी और जुनैद खान दुर्रानी में कैसी प्रतिक्रिया दी, खुद उन्हीं की जुबानी।
पक्षाने सर्वप्रथम बाबाजानी साहेबाच्या व पाथरीतल्या लोकांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी पक्षाने माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी टाकलेली आहे। मी ह्याच्या आधी नगराध्यक्ष राहिलेलो आहे। नगराध्यक्ष पदाचा काम करण्याचा अनुभव या ठिकाणी मला आहेत। 5 वर्ष गटनेता म्हणून या ठिकाणी मी काम केलेलं आहे। नगरपालिका म्हणजे प्रशासनावर कसं काम करायचं, कसं अधिकाऱ्याकडून काम घ्यायचं, कसं जनतेचे काम करायचे हे सतत मी मागील 10 वर्षापासून करत आलेलो आहे। आणि जनतामध्ये आम्ही प्रत्येक निवडणुकीत विकासाचे मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत लढलो। तर आम्ही जनतामध्ये विकासाचे मुद्दा, नवीन पाणी पुरवठा योजना, बाजारपेठ, शादीखाने आणि शहरामध्ये कसं आम्हाला शहराला पुढे नेता येईल ह्या सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे आहे भविष्यात जनतामध्ये जाणार आहे। आणि मला खात्री आहे की जनता आम्हाला जे वेळोवेळी जे आम्हाला साथ देत आलेली आहे, यावेळेस पुन्हा आम्हाला जनता साथ देईल आणि पैकीची पैकी नगरसेवक आमची या ठिकाणी निवडून येईल। पाथरीमध्ये अत्यंत उत्तम परिस्थिती पाथरी शहरात आहे। जुनेद भैया दुराणीच्या या ठिकाणी नगराध्यक्षाचा अर्ज दाखल केला आहे। त्यांच्यासोबत 23 नगरपालिकेचे सदस्याचा बी अर्ज या ठिकाणी दाखल केला। आणि 2001 पासून तसं तर 1985 पासून नगरपालिकेमध्ये 4 वेळेस मी नगराध्यक्षपद या ठिकाणी पाथरी शहराच्या राहिलेलो आहे। आणि आज मी पाथरीची जनता सगळं जाती धर्म व्यापारी लहान मोठे लोक हे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरपालिकेचे पैकी मेंबर मला निवडून देत असतात। आणि मला आशा आहे की हे बारीने सुद्धा 23 पैकी 23 मेंबर काँग्रेस पक्षाचे माझ्या नेतृत्वाखाली निवडून येणार। काय मुद्दे आहेत जे घेऊन जाणार आज जनतेमध्ये? नाही, जनतेमध्ये सातत्याने आता हे 4 वर्ष प्रशासक आहे, विशेष करून 3 वर्षापासून शिवसेना शिंदे गटाचे प्रशासक या ठिकाणी नगरपालिकेवर बसविलेला आहे। आणि त्यांनी फार शहराची अवस्था फार दुर्गंध केलेली आहे। शहरामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून नागरिक वंचित झालेले, उदाहरण पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, दिवाबत्ती असेल, घरकुलाचे हप्ते देण्याचे काम असेल, अनेक अडचणी हे नगरपालिकेमध्ये निर्माण केलेले। आणि हे नगरपालिका निवडणुकीनंतर 3 डिसेंबर पासून पूर्वतर आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। गेली 35 वर्ष आपल्या हातात सत्ता होती, आता वाटते का आपल्याला की आता पुन्हा नगर परिषदेत आपल्याच राज्य राहील? आम्ही सातत्याने विकासावरच मतदान घेत आलेलं आहे। पाथरी शहराला एक नवा रूप आम्ही या ठिकाणी दिलं आहे। प्रत्येक व्यापारी संकुलन असेल, मंगल कार्यालय असेल, पाथरीचा व्यापार असेल, पाथरी शहरामध्ये नागरिकाला मूलभूत सुविधा असेल, हे कधीही याला आम्ही कमी पडलो नाही। म्हणून जनतेने विश्वास ठेवून आम्हाला निवडून देता आला नाही। आणि पाथरी शहरामध्ये आम्ही सातत्याने शांतता नांदविली, म्हणून या ठिकाणी व्यापार वाढला। आणि भविष्यात सुद्धा माझ्या नेतृत्वाखाली पाथरी शहराच्या विकासामध्ये अजून भरच पडणार।